बुर्ज खलिफा एक सगळ्यात उंच नाही का बिल्डिंग ती जगातली, तिकडं होतो. तिथं मिनिमम 50,000 लोक असतील त्या बुर्ज खलिफाच्या इकडं. तिकडे रेस्टॉरंट वगैरे आहेत, सगळे थांबलेले तिकडं. आणि आमच्या समोर एक मिसाईल गेलं. आणि त्याच्यानंतर पहिलं आम्ही ज्या हॉटेलला राहत होतो तिकडं पण मिसाईल पडलं. 2 दिवस आम्ही पहिल्यांदा हॉटेलला राहिलो आणि परत मुलीकडे गेलो. तिकडं पण मिसाईल पडलं आणि बुर्ज खलिफाच्या अगदी शेजारी मिसाईल पडलं. आमचे खासदार आहेत धैर्यशील भैया मोहिते पाटील, त्यांना फोन केला, त्यांना सिच्युएशन सांगितली, असं असं आहे. माझी अख्खी फॅमिली आहे म्हणलं, माझा मुलगा, सूनबाई, नातू आणि मी आणि माझा एक मित्र होता विकास पवार गुरसाळ्याचे, तो पण आहे म्हणलं. आणि आम्हाला इथनं बाहेर पडायचं आता काही करून. मग त्यांनी खूप रिस्पॉन्स, मी खूप रात्री उशिरा फोन केला होता पण त्यांनी उचलला फोन. आणि त्यांनी त्यांचे मोहोळ साहेबांचे संबंध आहेत, एव्हिएशन मिनिस्टर, त्यांना पण फोन केला. मग ते झालं. मी परत रणजितांच्या PNचा फोन आला मला दुसऱ्या दिवशी की तुझं काय परिस्थिती आहे. म्हणजे रणजितदादा बोलले मला, तुझी काय परिस्थिती, म्हणलं असं असं आहे. मग त्यांनी परत महाजन साहेबांशी बोलले असं. नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. आपल्याला माहीतच आहे सध्या अमेरिका असेल, इस्रायल असेल, इराण असेल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती चालू आहे. या परिस्थितीतच इराणच्या नजदीक असलेले काही देशामध्येही सध्या भीतीचं वातावरण आहे. यापैकीच एक असलेल्या दुबईमध्येही सध्या युद्धजन्य परिस्थिती असलेली आपल्याला सोशल मीडिया असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून ऐकायला मिळते. या परिस्थितीतून सुखरूप बाहेर येण्यासाठी ज्या पद्धतीने सरकार प्रयत्न करते त्याच प्रयत्नात सध्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील कोरटकर सर दुबईमधून यशस्वीरित्या आगमन झालेलं आहे. तर त्यांचा प्रवास कसा होता, कसं ते दुबईमधून आले, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. एकंदरीतच दुबईमधली परिस्थिती कशी आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर नमस्कार. प्रथमतः तुम्ही दुबईमधून आलाय, तुमचं स्वागत. काय परिस्थिती आहे ॲक्च्युली तिथं? वास कंडिशन आहे. म्हणजे प्रॉपर दुबईत डेंजर कंडिशन आहे. एअरपोर्टवर इतके लोक आहेत, भयानक लोक आहेत तिथं, जागा ठेवायला म्हणजे पाय ठेवायला जागा नाही. आणि बाहेर पण सिच्युएशन भीतीची आहे सगळी. पण आम्ही थोडंसं 20 किलोमीटर शारजात आमच्या मुलीकडे राहत होतो, त्यामुळं आम्हाला थोडंसं सेफ होतं. तरी पण मिसाईल वगैरे पडलं तरी आमच्या खिडकीच्या काचा वगैरे हादरायच्या, म्हणजे असं परिस्थिती राहायची तिकडं. तुम्ही कधी गेलता दुबईला आणि कोणत्या कामाच्या निमित्ताने गेलता आणि मग दुबईमध्ये जाण्याचं प्रयोजन काय होतं? नाही, आम्ही आमच्या मुलीला भेटायला, ती खूप दिवस झाला बोलवत होती. मग ते आम्हाला वेळ पण होता थोडंसं, 8-1 दिवस. मग 26 तारखेला गेलतो आणि 1 तारखेचा रिटर्न होता आमचा. हां, मग ते काय झालं नाही 1 तारखेचं, म्हणजे ते पोस्टपोन होत गेलं. ते दुबईमध्ये कुठल्या एरियात आहेत आणि त्यांचं मुलगी तिथं काय शिक्षणासाठी आहेत का काय? नाही, ती लग्न झालं तिचं, जावई पण जॉब करते तिकडं. आणि मुलगी पण डॉक्टर आहे, ती पण जॉब करते एका हॉस्पिटलमध्ये, असं स्किन स्पेशलिस्ट आहे ती. असं तुम्ही 26 तारखेला गेलता. ही परिस्थिती तुम्हाला कधी अनुभवायला मिळाली? किती तारीख? 28 तारखेला. काय होती? 28 तारखेला मी बुर्ज खलिफा एक सगळ्यात उंच नाही का बिल्डिंग ती जगातली, तिकडं होतो. तिथं मिनिमम 50,000 लोक असतील त्या बुर्ज खलिफाच्या इकडं. तिकडे रेस्टॉरंट वगैरे आहेत, सगळे थांबलेले तिकडं. आणि आमच्या समोर एक मिसाईल गेलं. आणि त्याच्यानंतर पहिलं आम्ही ज्या हॉटेलला राहत होतो तिकडं पण मिसाईल पडलं. 2 दिवस आम्ही पहिल्यांदा हॉटेलला राहिलो आणि परत मुलीकडे गेलो. तिकडं पण मिसाईल पडलं आणि बुर्ज खलिफाच्या अगदी शेजारी मिसाईल पडलं. असं. किती अंतर असेल म्हणजे तुम्ही जिथं होता ते? नसेल अंतर जास्त. आम्ही पण परत मीडियावरच बघितलं, तिथल्या लोकल मीडियावर. पण त्या एरियात पडलं, म्हणजे एरियात म्हणण्यापेक्षा ते जे कॅम्पस आहे बुर्ज खलिफाचा तिकडं पडलं. असं. काय क्षण होता तुम्हाला, ते कसं अनुभवायला मिळालं? हादरे बसले काय, नेमकं तिथं पळापळी झाली काय? नाही, आम्ही नुकतंच एक अर्धा तास निघून आलतो. अच्छा. अर्धा तास अगोदर निघून आलतो आणि अर्धा तासाने ती घटना घडली. असं. आम्ही हॉटेल सोडलं, त्याच्यानंतर एक तास 2 तासांनी ती घटना घडली. असं. हां, वेळेत आला, स्वामींची कृपा. असं. बरं, तिथून येण्यासाठी काय त्रास झाला? म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आता? खूप हेक्टिक आहे तिकडं. एकतर फ्लाईट उडत नाहीत,
फ्लाईटमध्ये लोक म्हणजे हे जरी सगळं सिक्युरिटी वगैरे चेक इन करून बसले तरी फ्लाईट कॅन्सल होते. हां, भारत सरकार विशेष प्रयत्न करते असं आम्हाला समजतंय. आणि शिवाय तुम्ही स्थानिक नेते असतील, आपले खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, यांच्याशी काय संपर्क साधला, सरकारी यंत्रणेशी काय संपर्क, कशा पद्धतीने तुम्हाला तिकीट मिळालं आणि तुम्ही परत भारतात आला? नाही, तिकीट तर आम्ही घेतलंच, पण आम्हाला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे भारत सरकारचं पण योजना आहे की सगळ्यांना घेऊन यायचं, पण अजून चालू झाली नव्हती. आम्ही त्यावेळेस आलो त्यावेळेस, कारण खूप लोक आहेत तिकडं, खूप लोक आहेत आणि सगळे ग्रुप आहेत ना. आता दुबईचा पीक पिरियड आहे तिकडचा, त्यामुळं ग्रुप आहेत. मी पहिल्यांदा आमचे खासदार आहेत धैर्यशील भैया मोहिते पाटील, त्यांना फोन केला, त्यांना सिच्युएशन सांगितली, असं असं आहे, माझी अख्खी फॅमिली आहे म्हणलं, माझा मुलगा, सूनबाई, नातू आणि मी आणि माझा एक मित्र होता विकास पवार गुरसाळचे, तो पण आहे म्हणलं, आणि आम्हाला इथनं बाहेर पडायचं आता काही करून. मग त्यांनी खूप रिस्पॉन्स, मी खूप रात्री उशिरा फोन केला होता, पण त्यांनी उचलला फोन. आणि त्यांनी ते त्यांचे मोहोळ साहेबांशी संबंध आहेत, एव्हिएशन मिनिस्टर, त्यांना पण फोन केला. मग ते झालं. मी परत रणजितदादांच्या पियांचा फोन आला मला दुसऱ्या दिवशी की तुझं काय परिस्थिती आहे. म्हणजे रणजितदादा बोलले मला, तुझी काय परिस्थिती, म्हणलं असं असं आहे. मग त्यांनी परत महाजन साहेबांशी बोलले असं, आणि त्या फ्लाईटमध्ये आम्हाला चुकून दोनच तिकीट वेकंट होती. हां, त्या मग घेतली आम्ही. अजून माझा मुलगा, सूनबाई आणि नातू तिकडंच आहे. असं त्यांच्यासाठी काय आता प्रयत्न चालू आहेत? हां, चालू आहे. कधीपर्यंत येतील काय नाही सांगू शकत, पण चालू आहे प्रयत्न. एक उद्या परवा वगैरे चान्सेस आहेत. असं सध्या ते सुस्थितीत आहेत, त्यांचं तिथलं वातावरण सध्याच्या कंडिशनला नाही, वॉर कंडिशन आहे. सुस्थितीत असं म्हणता येत नाही, ते घराच्या बाहेर पडत नाहीत, घराच्या इथंच राहतात सगळे, म्हणजे आतमध्येच, घराच्या बाहेरचा जायचा काही विषय येत नाही. आमच्या मुलीचा फ्लॅट आहे तिकडं शारजामध्ये, तिकडं राहतात ते सगळे जावत. हां, शारजामध्ये. आता घराच्या बाहेर पडायची परिस्थिती नाही सध्या? नाही नाही नाही, घराच्या बाहेर नाही. तिकडचे लोक पण घाबरत नाहीत. त्यांचं वर्किंग चालू आहे सगळं बऱ्यापैकी शारजामध्ये. दुबईमध्ये थोडंसं स्टॉप आहे, पण शारजामध्ये चालू आहे. पण आम्हाला सूचना होत्या इंडियन एम्बसीच्या की तुम्ही घराच्या बाहेर काही पडू नका. तिथली स्थानिक सरकार असेल, स्थानिक यंत्रणा असेल, ही काय मदत करते का तिथं? मग अशा नाही, जे लोक हॉटेलला होते, आता आम्ही तर पहिले 2 दिवस हॉटेलला होतो, ते आमचं आम्ही पे केलं होतं, अगोदर बुक होतं आमचं. पण जे हॉटेल होतं असं आम्ही ऐकून आहे की ते तिथलं गव्हर्नमेंट सगळं खर्च करत आहे असं. पण आम्ही तर काय मुलीजीकडं फ्लॅटवरच होतो, त्यामुळे काय संबंध आला नाही. तुम्ही काय सांगचाल? तुम्ही पहिल्यांदाच आता परदेशात गेलता, कसा अनुभव तुमचा होता? काय तुम्हाला बघायला मिळालं तिथलं? मित्राची जाव आहे म्हणून त्यांना मला नेलं, पण ते संग गेल्यानंतर ते हाटीबशी बघायला गेल्यानंतर ती पडल्यानंतर म्हणजे तसं दिसलं, जावा दिसलं, यांच्या मुलीला दिसलं. नंतर ती म्हणली काय तर आहे, आमच्या काय एवढं डोक्यात आलं नाही. आम्ही तिथनं आल्यानंतर आमच्या मोबाईलला किंवा टी व्हीला दिसलं असं झालं आहे म्हणून. ते परत काय आपण फिराकूच नाही बाहेर. भीती वाटली का त्यावेळेस? भीती म्हणजे काय, घरचे तर सारखीच आठवणी. मी बापूला तरी म्हणलं कशात जाऊ, पण ती बंद असल्यामुळे काय हालता येत नव्हतं तिथनं. काय बघितलं तुम्हाला नेमकं, काय बघायला मिळालं, असं भीती वाटलं, असं काय अनुभवलं तिथलं? ते वर आता ते आलेलं आपल्याला काय म्हणता पाहिजे नाही, बोलता येत, त्याच्यामुळे काय पडलं ते. रॉकेट होते काय? हां, तसं नाही, बॉम्ब म्हणजे असं लालगं होतं. मग आता काय होतं काय माहिती पाहिजे. बरं, तुमच्या किती जवळ पडलं ते? नाही, आम्ही जिथं हॉटेलवर गेलो ते वरनं चाललं होतं ते. बरं, पण पडताना दुसरीकडेच पडलं होतं, बघायला मिळालं. हो, बापू म्हणलं आम्ही शो बघितला, तुम्ही बघा, म्हणजे सुनबाई, मुलगा, आम्ही समजा तिथेच होतो. भरपूर पब्लिक होती त्या टायमाला. बरं, मग तिथनं निघताना काय धाकधूक होती? तर काय वाटत होतं? नाही इतकं काय आपल्याला बोलता येत नाही, पण भीतीच वातावरण तिथं होतं. घरी पोचूस तर? घरी पोचून म्हणजे काय, आमच्या त्या म्हणजे आता ते परवाशा आलो. फ्लाईट डायरेक्ट नाही मिळाली आम्हाला, फ्लाईट हैदराबादची मिळाली. म्हणजे इंडिगोची फ्लाईट दुबई पण नव्हतं, दुबई एअरपोर्टवर बॉम्ब पडला होता, ते एअरपोर्ट बंद आहे. एथिहाडची वगैरे 2-3च फ्लाईट चालू होत्या. मग आम्हाला शारजाहून लकीली 2 सीट मिळाले. आम्हाला 5 पाहिजे होते ना सगळ्यांना, पण 2 सीट मिळाले. मग ते आम्ही हैदराबादला गेलो. म्हणजे शारजा हैदराबाद फ्लाईट होती,
तिकडून परत पुन्हा आलो, पुण्यावरनं मग रिटर्न असं करायला लागलं असं. तर आपण पाहिलं माळशिरस तालुक्यातील नातेपुतील येथील संजयजी कोरटकर हे दुबईवरून सुखरूप पोचले आहेत. त्यांची फॅमिली जरी अद्याप आलेली नसली तरी ते 1-2 दिवसात येतील अशी त्यांना खात्री आहे. महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात, नातेपुते.